त्यासाठी तुमच्या कपाळावर असलेलं निष्ठावंताचं कुंकू हे कधीच पुसायला देऊ नका. जेव्हा केव्हा मी आवाज देईन तेव्हा समोर बसलेले माझे शिवसैनिक एकतर स्वतःचं डोकं फोडून घेतील, नाहीतर समोरच्याचं डोकं फोडायला कमी करणार नाही, त्याचा मला विश्वास आहे. अर्थात आता ही गोष्ट करण्याचे दिवस राहिलेले नाहीत. पण चर्चांमधून कोणीतरी सांगितलं की ही निवडणूक ठाकरे स्वतःचा आवाज शिल्लक राहावा म्हणून लढतायत. अरे, ठाकरेंचा आवाज उठणार. या महाराष्ट्रावर जर कोणी चाल करून येणार तर या महाराष्ट्रात सर्वात पहिलं ठाकरेच बोलणार. लक्षात ठेवा शिवसैनिकांनो, शिवसेना हा महाराष्ट्राच्या माथ्यावरचा मळवट आहे आणि तो जर कोणी पुसायला आला तर त्याचं रक्षण करणं हे तुमचं काम आहे. आणि त्यासाठी तुमच्या कपाळावर असलेलं निष्ठावंताचं कुंकू हे कधीच पुसायला देऊ नका. प्रत्येक मुंबईचा घास घेणाऱ्या भस्मासुराला अडवणं यासाठी सैनिक म्हणून पुढे राहा. माझ्या समाधीवरती मशाल लावली आहेत ना, ती मशाल आता आपलं निवडणुकीचं चिन्ह आहे. आणि म्हणूनच ती मशाल जी आहे त्या मशालीशी प्रामाणिक राहा, मराठी माणसाशी प्रामाणिक राहा, शिवसैनिक म्हणून शिवसेनेशी प्रामाणिक राहा. माझे सदैव तुम्हाला आशीर्वाद आहेत.